नमस्कार मित्रांनो, गेल्या भागात आपण पाहिलं रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स बद्दल, आणि या भागात आपण बोलणार आहोत पीबीजी कोल्हापूर टस्कर्स आणि रायगड रॉयल्स बद्दल. सर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, यस, काय सांगायला संघाबद्दल? बिग फ्रँचायझी. कारण त्या फ्रँचायझीला जोडलं गेलं नाव जे आहे, त्यांनी स्वतः क्रिकेट पुनीत सर अप्रतिम खेळतात, त्यांना खूप मजा येते खेळायला. MCA बरोबरचं त्यांचं कोलॅबरेशन जे आहे ते जगजाहीर आहे. क्रिकेटसाठी ही व्यक्ती काही करू शकते, म्हणजे गेमसाठी फार एकदम राजा माणूस आहे. छान मित्र आहेत माझे आणि मजा येते ह्या व्यक्तीवर गप्पा मारायला. तर टीम विषयी थोडंसं बोलूयात. मागच्या वर्षी थोडंसं अनफॉर्च्युनेट होतं, काही कारणाने कर्णधार होता, त्यांनी नाव काढून घेतलं, ते त्यातनं चांगली सावरली आहे टीम, हे पहिले लक्षात गेला पाहिजे. केदार जाधव सारखं नाव जर तुमच्या टीममधनं पहिल्या मॅच नंतर बाहेर जातं त्यावेळेस टीम कोलॅप्स झाली असते. पण इथे पूर्ण श्रेय मी पुनीत बालन यांना देईन की एक ओनर म्हणून त्यांनी तो जो सगळं सिनारिओ झाला होता त्यातनं अख्ख्या टीमला बाहेर काढलं. त्याच्यानंतर राहुल बरोबर चर्चा केली, राहुल त्रिपाठीला तयार केलं की तू खेळायला यायला. कारण राहुलचं तोपर्यंत महाराष्ट्रात नाव देखील नव्हतं, कारण तो बाहेर दुसरीकडे ॲज अ प्रोफेशनल प्लेअर महाराष्ट्राच्या बाहेर खेळत होता. तिकडनं NOC घेणं, त्यांच्याशी बोलणं, त्याला तिकडून इकडे आणणं, इकडं आल्यानंतर त्याला कॅप्टन्सीची जबाबदारी देणं, आणि जबाबदारी देताना हे ह्याची जाणीव करून देणं की कोणी नाही म्हणून तू आहेस, असं नाही आहे, तर तू यू डिझर्व धिस प्लेस, असं म्हणून राहुलला तिथे जे ग्रूम केलंय त्याबद्दल पुनीत सरांचे हॅट्स ऑफ. म्हणजे चांगलंच मॅनेजमेंट यांनी केलेलं आहे, आणि राहुलनी पण ते करून दाखवलं. नक्कीच. पहिले काही सामने हारल्यानंतर थोडंसं लेट आला, तो 2-3 मॅचेस नंतर जॉईन झाला, पण ज्यावेळेस आला त्यावेळेस राहुल त्रिपाठी म्हणून आला. आणि भैया कशी बॅटिंग करतो आपल्याला चांगलं माहिती आहे. कडक दिले बॅटिंग त्यांनी, 50 म्हणा असं किरकोळीत त्यांनी रन्स केले होते. IPL तोही खेळलाय लास्ट इयर, यंदाच्या वर्षी CSK बरोबर होता. त्याचं नशीब म्हणावं आपण खराब की जास्त सामने त्याला मिळाले नाही, पण जिथे मिळाले तिथे त्यांनी फिल्डिंग म्हणा बॅटिंग म्हणा थोडीशी शाप सोडली आहे, आणि तो फरक त्याला इथे पडणार आहे. त्यामुळे परत कॅप्टनशिप त्याच्याकडे आहे. पण ऑल टुगेदर मी म्हटलं जसं मगाशी आपण बोललो 5 बेस्ट बाय, रजनीश गुरबानी पण इथे होते, त्यामुळे बॉलिंग स्ट्रेंथ पण त्यांची खूप वाढते. नक्कीच. तुम्ही अजून एक नाव आपण घेतलं पाहिजे राहुल त्रिपाठी सोबत, ते म्हणजे अंकित बावणे. 2 सीझन्स, दोन्ही सीझनचा ऑरेंज कॅप विनर तोच आहे. अंकित बावणे हे नाव असं आहे ना, महाराष्ट्राकरता, मी पीबीजी कोल्हापूर टस्कर करता नाही म्हणते, महाराष्ट्राचं क्रिकेट 2000 या गेल्या 5-6 वर्षातलं म्हणू, ह्या नावाव्यतिरिक्त पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्र क्रिकेट म्हटलं की अंकित बावणेचं नाव यायलाच पाहिजे. नक्कीच. कारण जशी बॅटिंग करतोय निवड अप्रतिम, रन्स आणि रन्सच करतो, रन मशीन आहे तो महाराष्ट्राकरता, आणि इथे पण तेच करतो. T20 आहे म्हणून अंकित काही वेगळा नाहीये, तो इथे देखील रन्स करतोय, आणि याचा फायदा कोणाला होतोय तर राहुल त्रिपाठीला होतो. बरोबर. कारण राहुलला एक माहिती आहे, मी माझे शॉट्स फ्रीली खेळू शकतो, कारण अंकित एक बाजूला उभा असणार आहे हे त्याच्या डोक्यात फिट आहे, आणि तो रोल त्याने एकदम चांगला निभावलाय. नक्कीच. हे दोघं असताना धनराज शिंदे सारखा एक हार्ड हिटर पीबीजी कोल्हापूर टस्कर्सकडे येणं किती मोठं व्हॅल्युएशन आहे. धनराज शिंदेला खरं त्यांनी ट्रेड इन केलेलं आहे. कीपर बॅटर त्यांच्याकडे नव्हता, आणि आम्ही पुनीत सरांशी बोलताना देखील त्यांनी हे चर्चा केली होती की आपल्याला कीपर बॅटर पाहिजे होता, आणि 5 छगे मारणारा सर कीपर बॅटर तुमच्याकडे येतो, तो कोणाला नको आहे, तर चांगलं ट्रेड इन होतं ते. मी म्हटलं मगाशी पण आपण बोललो की महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये हे जे जेवढे सगळे ओनर आहेत ना, ते यांचा विचार काय आहे किंवा ओव्हरऑल यांचं थिंकिंग काय आहे की महाराष्ट्राचं क्रिकेट ग्रो व्हायला पाहिजे, माझी टीम चांगली तुझी टीम खराब असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे ट्रेडिंग वगैरे ज्या गोष्टी आहेत ना, त्या जर कोण मागतं तर जेन्युइन असेल तर दिला पण जातो प्लेअर, आणि ही चांगली गोष्ट आहे. यांनी होणार काय आहे तर पुऱ्या महाराष्ट्राचं क्रिकेटची लेव्हल एक स्तर वरती येणार आहे, विच इज रिअली व्हेरी गुड. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललात सर. आता आपण त्याच्या बॅटिंग बद्दल बोललो, बॉलर्स बद्दल बोलू. श्रेयस चव्हाण आहे, अथर्व नक्वे आहे, पुन्हा सिद्धार्थ म्हात्रे जो बॅटिंगही करतो आणि जो ॲम्बिडेक्सस बॉलरही आहे. येस, किती मोठं इम्पॅक्ट. यांच्याकडे फिरकीचं जाळं चांगलं विणलं जातं, आणि त्याच्यामध्ये चांगले प्लेयर्स फसतात, कारण परत फिल्डर्स कडून चांगले जे मागे कॅचिंग पोझिशनवरती तुम्हाला जे फिल्डर्स लागतात, तर राहुलचं ते देखील चांगलं लक्ष आहे. फिल्डिंगच्या बाबतीत तोही स्वतः लॉंग ऑन पडत असतो. त्याला नसतं पाहिजे की मी 30 यार्डमध्ये कॅप्टन आहे, स्लिपमध्ये उभा राहील. तो स्वतः डीप मिड कव्हर्सला जाईल, लॉंग ऑनला जाईल, ओव्हर संपली की इकडचा पासनं तिकडे लॉंग ऑनला जाईल.
त्यामुळे ह्या स्पिनर्सला ना सपोर्ट चांगला मिळतो, त्यामुळे बॉलिंग चांगली आणि रजनीश आल्याने परत नवीन बॉलची जबाबदारी चांगली डिस्ट्रीब्यूट होईल. नक्कीच. सर आता आपण बोलूया दुसऱ्या संघाबद्दल जे आहे रायगड रॉयल्स. येस सर दिग्विजय पाटील एक उभरता तारा आपण त्याला म्हणतो, एक यंग फाइंड ट्रेड इन केलेलं आहे रायगड रॉयल्सकडे. किती मोठा इम्पॅक्ट तो पाडेल? इम्पॅक्ट पडणार, पण पहिले बोलूयात रायगड रॉयलच्या फ्रँचायझीच्या हिशोबाने. बाहेती कपिल बाहेती यांची फ्रँचायझी आहे, त्याच्याबरोबर मोरे साहेब तिकडे आहेत पराग. त्यामुळे पराग स्वतः एवढं क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे पराग अगदी प्रत्येक मुलाला नावानिशी, मला तर वाटतं पराग यांना कुठं राहतो काय करतो एवढं डिटेल पराग मोरेला माहिती असणाऱ्या प्लेयर्स विषयी, कारण त्याचं बॉन्डिंग ह्या लोकांना बरोबर ना खूप चांगलं आहे. मी 1-2 शोज पण केले होते या टीम बरोबर, त्यावेळेस जाणवलं की पराग प्रत्येकाला आणि प्रत्येक जो मुलगा आहे टीम मधला बघायला गेलं तर मोठा सर्वात बिगेस्ट स्क्वॉड यांचाच असतो. 30 प्लेयर्स असतात आणि 30 काय 40 म्हणूया आपण, तर त्या प्रत्येक प्लेअरला अगदी पराग बरोबर बोलायला ना हवं असतं किंवा असं भीती वाटत नाही. आणि तिथे खरं जिंकलंय पराग मोरेने असं मला वाटतंय की ज्यावेळेस तुमचे प्लेयर्स तुमच्याशी एवढे इझिली संवाद साधू शकतात ना, त्यावेळेस तिथे एक तुम्ही दडपण काढून टाकलंय त्यांच्यावरनं किंवा ते बॅरिकेशन असतात ते तुम्ही काढून टाकलेलं आहे. तिथे पराग खूप चांगलं काम करतो. त्यामुळे टीम तसं बघायला गेली तर एक ऑलराऊंड परफॉर्मन्स या टीमकडनं होतो, पण थोडं नशीब साथ देत नाही. काही सामने आहेत की जे अगदी हातात नडशे आलेले घास त्यांचे निघून जातात. तर तू जसं नाव घेतलं दिग्विजय पाटील एक ट्रेडिंग केलेला प्लेअर आहे, मोठा प्लेअर आहे. बॅटिंगमध्ये थोडंसं यावर्षी जोर लावावा लागणार आहे, कारण यांची बॉलिंग चांगली आहे. विकी ओस्तवाल यांचा आयकॉन प्लेअर आहे, यांच्याकडे कायमच बॉलिंग चांगली होत गेलेली आहे, पण चेस करताना थोडेसे कुठेतरी हे बॅकफुटवरती येतात, म्हणून बॅटिंगवरती थोडी मेहनत करणं गरजेचं आहे. नक्कीच. तुम्ही बोलत विकी ओस्तवाल लहान आहे पण जबाबदारी खूप छान प्रकारे उचलतो. लहान नाही म्हणता येणार, अंडर-23 आहे नक्कीच, पण त्याचं क्रिकेटचं वय जास्त आहे असं मी म्हणेन, कारण क्रिकेट खूप खेळलाय. बरोबर. तो IPL साठी सुद्धा एका फ्रँचायझीचा भाग राहिलेला आहे, त्यामुळे तो एक्सपिरियन्स मॅटर्स आणि विकीकडे ते आहे. बॉलिंगच्या मध्ये सुद्धा आहे, बॅटिंग पण चांगली करतो. 3 नंबरला सुद्धा येऊन विकी बॅटिंग करू शकतो. हा कॉन्फिडन्स त्याच्यात असणं खूप गरजेचं आहे आणि तो ते करून दाखवतो, त्यामुळे ते एक चांगलं टूल म्हणून वापरता येईल. नक्कीच. तुम्ही म्हणालात की जबाबदारीने तो खेळतो. अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये जेव्हा तो होता तेव्हाही त्याने ती जबाबदारी यथोचित पार पाडली होती. तिथनंच तो कॉन्फिडन्स आलाय त्याला. नक्कीच. आपण बॉलिंग बद्दल बोलत आहोत. सव्य गजराज फ्लिपर मास्टर आहे हा. फ्लिपर छान टाकतो. MCA कॉर्पोरेट शील्ड मध्ये बेस्ट बॉलर राहिला होता. येस, मागचीच टुर्नामेंट होती MCA ची कॉर्पोरेट शील्ड, तिथे तू म्हणालास त्याप्रमाणे चांगली बॉलिंग त्यांनी केली होती. हॅट्रिक पण त्याच्या नावावरती तिथे होती. तसं पाहायला गेलं तर 6व्या येतो राजस्थानवरनं. राजस्थानवर NOC घेऊन तो महाराष्ट्राकरता आलाय, महाराष्ट्रातलाच झालाय आता, कारण 3 वर्ष महाराष्ट्रासाठी खेळतोय. याच फ्रँचायझी बरोबर पहिल्या दिवसापासून आहे, त्यामुळे मी जे म्हटलं परागचं जे बॉन्डिंग ह्या मुलांबरोबर ते चांगलं आहे आणि 6व्या तिथे स्थिरावलाय, त्यामुळे 6व्याकडनं यावेळेस सुद्धा बॉलिंग आपण अपेक्षा करूया. नक्कीच. अजून एक मोठं नाव जे रायगड रॉयल्स कडे आलंय ते म्हणजे हितेश वाळुंज. हितेशची बॉलिंग कायमच इकॉनॉमिकल असते, विकेट टू विकेट असते. त्याचा किती मोठा फायदा या बॉलिंग लाईनअपला होईल? फरक पडेल, नक्कीच फरक पडेल, कारण हितेश वाळुंज जसं मी मगाशी नाव घेतलं होतं एका बॅटरचं की त्याच्याशिवाय महाराष्ट्राची टीम पूर्ण होत नाही, तसं काही काळ असं होतं की हितेश वाळुंजच्या नावाशिवाय महाराष्ट्राची टीम पुरी होत नव्हती. ऑलराऊंडरच म्हणेन मी त्याला. बॉलिंग तर करतो पण बॅटिंग पण करतो. ही सगळी जी गँग आहे ना, ती काय झालंय, ह्यांनी वरचं क्रिकेट खेळल्यामुळे बॅटिंग कशी करायला पाहिजे त्यांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे हे ऑलराऊंडर्स म्हणून संघामध्ये येतात आणि तिथे व्हॅल्यू स्वतःची वाढवतात, त्यामुळे त्यांच्या टीमची पण व्हॅल्यू थोडीशी वरती जाते. नक्कीच. सर आता हे झालं यांच्या बॉलिंग साईडचं. यांच्या बॅटिंग बद्दल बोलायला गेलं तर एक डावखुरा फलंदाज आहे सिद्धेश वीर. अण्णा वीर आहे, खरंच एक वीरासारखा तो मैदानावरती उतरतो. अगदी खरं आहे. वन ऑफ माय फेवरेट सिद्धेश वीर. मी सिद्धेशला आत्ता मागच्या कॉर्पोरेट शील्डच्या वेळेस म्हटलं सुद्धा होतं, एक असंच माझ्या ओघाने तोंडातनं निघून गेलं. म्हटलं सिद्धेश ही टुर्नामेंट थोडी गरजेची आहे आणि चांगली आहे, असणार आहे, त्याबद्दल वाद नाही, पण थोडे रन्स इथे तुला लक्षपूर्वक केले पाहिजे. पठ्ठ्याने केले, लगेच नाव रणजी ट्रॉफीमध्ये आलं होतं. त्याच वर्षी तो लगेच सिलेक्ट झाला आणि रणजी ट्रॉफी स्क्वॉडमध्ये पण त्यांनी स्वतःचं स्थान पक्क केलं. ऑब्विसली त्याच्या स्वतःची मेहनत आहे आणि लेफ्ट हँडर नजाकत आहे,
चांगली बॅटिंग करतो, नवीन बॉल अप्रतिम खेळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅकफूट डिफेन्स त्याचा चांगला आहे. कारण जे अकूट टप्प्याचे चेंडू होतात, शॉर्ट लाईन डिलिव्हरी आहेत, तो चांगला टॅकल करू शकतो. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. तर आपण कॉम्बिनेशन बद्दल तर बोललो, पण रायगड रॉयल्सकडनं एक अतिशय उत्कृष्ट इनिशिएटिव्ह घेतला जातो, पिंक इनिशिएटिव्ह ज्याला आपण म्हणतो. प्लेयर्सच्या आईचं नाव त्यांच्या जर्सीज वरती असतं. त्या इनिशिएटिव्ह बद्दल काय सांगा? अगदी स्तुत्य उपक्रम आहे. कपिल बाहेतींनी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पराग मोरेचं पण खूप कौतुक केलं पाहिजे, कारण हे सगळेजण स्वतःच्या घरच्या मंडळींना तिथे घेऊन येतात. मागच्या वर्षी स्टेडियम फुल पॅक केलं होतं यार यांनी. बघावं तिकडे पिंक 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 आणि पिंकच दिसत होतं. मी तुला सांगतो, एक मोठेपणा म्हणून नाही, म्हणजे पैसे खर्च काय सगळेच लोक करतात, पण यांनी त्यांना घरापासनं नेऊन गाडीची व्यवस्था केली. तिथे आल्यानंतर जेवण खाण त्यांना तिथे केलं होतं. बऱ्याच लोकांचे सत्कार केले, त्यांना साडी चोळी दिली होती. त्याच्यानंतर परत घरी जाऊन सोडलं होतं. म्हणजे असं म्हणणं होतं कपिल बाहेतीन त्यांच्या मिसेसचं की बाबा तुम्ही घरातली मंडळी, मेल डॉमिनन्स गेम असं म्हटलं जातं ह्याला, तर ते तसं नसताना ह्या लेडीज आहेत, त्यामुळे पुरुष मंडळी घराच्या बाहेर जाऊन क्रिकेटचे सामने पाहू शकतात. तर आज स्त्रियांना आम्हाला बाहेर काढायचं आहे आणि लाईव्ह सामने मैदानावरती आणून त्यांना दाखवायचं. आणि घडलं तसं. मी खूप लोकांशी तिथे बोललो, इतके लेडीज होत्या, त्या म्हटलं आम्ही पहिल्यांदा आलो आहे ग्राउंडवरती, किती मजा असते. बरेच जणी अशाही बोलल्या की आता आम्हाला कळतं आमचे नवरे काम करतात लाईव्ह मॅच पाहायला, कारण हा माहोलच वेगळा आहे. त्यामुळे हे त्यांनी दाखवून दिलं, पण फार चांगलं काम केलं ते. नक्कीच नक्कीच. खरंच या टीम्सही चांगल्या आहेत, त्यांचे इनिशिएटिव्हही चांगले आहेत आणि आपण आशा करूया की यांच्याकडून दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चांगली टीम, एक चांगली टीम टू वॉच आउट फॉर. यावर्षी मला स्वतःला आवडेल ही टीम सेमीजपर्यंत गेली तर. नक्कीच. मग काय वाटतंय, ही टीम सेमीजपर्यंत जाईल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात.